नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये. ज्या क्षणाची प्रतीक्षा सर्व शेतकऱ्यांना लागलेली होती, तो क्षण म्हणजे कर्जमाफी कधी जाहीर होणार. अखेर राज्य शासनानं आज कर्जमाफीला मंजुरी दिलेली आहे. आज मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा अहवाल पाहिला गेला व त्या कर्जमाफीला मंजुरी देण्यात आलेली आहे. परंतु फक्त या कर्जमाफीला मंजुरी देण्यात आलेली आहे, परंतु घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये प्रचंड थोडीशी नाराजी वाटत आहे. राज्यातील शेतकऱ्यांना राज्य शासनाकडून 2024ला जेव्हा सरकार यायच्या अगोदर जेव्हा आश्वासन देण्यात आलं की शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी जाहीर करू, सरसकट सातबारा कोरा करू, असं राज्य शासनाकडून सांगण्यात आलं. आणि अखेर सरकार आल्यानंतर राज्य शासन कधी कर्जमाफी करतंय याची वाट खूप जण पाहत असतानाच बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झालं व आंदोलन झाल्यानंतर राज्यातील शेतकऱ्यांना 30 जूनपूर्वी कर्जमाफी देण्याचं आश्वासन राज्य सरकारकडून देण्यात आलं. परंतु सर्वांनाच अपेक्षा होत्या की एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये कर्जमाफीचा अहवाल आल्यानंतर एप्रिल एंडिंगपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल असं सांगण्यात आलं. परंतु एप्रिल झाला, मे झाला, मेच्या एंडिंगला कर्जमाफी होईल, 31 तारखेला जी आर येईल अशी अपेक्षा होती. राज्य शासनाकडून 31 तारखेलाही जी आर आलेला नाही, परंतु 31 तारखेलाही माननीय राज्याचे कृषी मंत्री धरणे मावा यांनी स्पष्ट केलं की पुढील 8 ते 10 दिवसात कर्जमाफी जाहीर करण्यात येईल. परंतु आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा कर्जविषयी घेतला जाईल, जी आर निघल ही अपेक्षा होती. परंतु राज्य सरकारकडून फक्त कर्जमाफीला मंजुरी देण्यात आलेली आहे व कर्जमाफीला मंजुरी देऊन कर्जमाफीची घोषणा करण्यात येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. फक्त सहकार विभागाकडून अटी निकष या ठरवून परिपत्रक जारी करण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे. परंतु शेतकऱ्यामध्ये थोडीशी नाराजी का आहे हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण कोपऱ्याला गूळ लावल्यासारखी परिस्थिती सध्या शेतकऱ्यामध्ये झालेली आहे. कारण आज प्रचंड शेतकरी आज जेव्हा 12 वाजता कर्जमाफीबाबत निर्णय होणार आहे, मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे म्हटल्यानंतर अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष या कर्जमाफीकडं होतं. परंतु माननीय देवेंद्र फडणवीस माननीय मुख्यमंत्री यांनी कर्जमाफीच्या घोषणेची हवाच काढून घेतली, जेव्हा त्यांनी स्वतः सांगितलं की आज फक्त कर्जमाफीला मंजुरी देण्यात येणार आहे आणि कर्जमाफीची घोषणा ही विधान परिषदेच्या निवडणुकीच्या नंतर करण्यात येणार आहे. कुठेतरी शेतकऱ्यांना कसोबेटीस धरता येईल अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे शेतकरी मित्रांनो. कारण जो कर्जमाफीचा अहवाल आहे तो उघड केला का जात नाही आहे, जे कर्जमाफीचे निकष अटी आहेत ते उघड का केले जात नाही आहेत, तो अहवाल उघड केल्यानंतर शेतकऱ्यामध्ये नाराजी पसरेल का, ही भीती राज्य सरकारला कुठेतरी वाटते का, या गोष्टीचा कुठेतरी शेतकऱ्यांना थोडा संशय येतोय. कारण आज माननीय मुख्यमंत्री यांनी काय सांगितलं की निवडणूक आयोगाने आम्हाला या अटीवर परवानगी दिलेली आहे की तुम्ही फक्त कर्जमाफीला मंजुरी देऊ शकता परंतु घोषणा करू शकणार नाही. माननीय मुख्यमंत्री साहेब यांनी या अगोदरच स्पष्ट केलं होतं की आम्हाला निवडणूक आयोगाने कर्जमाफीसाठी परवानगी दिलेली आहे. कारण या कर्जमाफीमध्ये जिल्हा परिषद सदस्य, नगर परिषदचा नगरसेवक हे मतदार असतात, त्यामुळे ते लाभार्थी या कर्जमाफीत नाहीत. त्यामुळं आचारसंहितेचा कुठलाही प्रश्न त्यामध्ये येणार नाही असं स्वतः माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सांगूनही परत माननीय मुख्यमंत्री साहेब आज म्हणतात की निवडणूक आयोगाने आम्हाला कर्जमाफीची घोषणा करायला नकार दिलेला आहे, त्यामुळं फक्त आज मंजुरी देण्यात येईल आणि सर्व गोष्टी प्रोसेसमध्ये केल्या जातील. परंतु ह्याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा, शेतकऱ्यांना आज कर्जमाफीची घोषणा होईल, परंतु सर्वात मोठा मुद्दा शेतकऱ्यांचा काय होता की शेतकऱ्यांना या गोष्टीची अपेक्षा होती. आजच्या कर्जमाफी तर झालेलीच आहे, जाहीर करण्यात आलेली आहे, फक्त औपचारिक घोषणा करणं बाकी आहे, हे माननीय मुख्यमंत्री साहेबांनीही मान्य केले. परंतु शेतकऱ्यांना आजच्या कर्जमाफीमधून काय अपेक्षा होती की आज नियम, अटी, निकष, कोणता शेतकरी पात्र होणार, कोणता शेतकरी अपात्र होणार, कोणत्या शेतकऱ्यांना रेग्युलर शेतकऱ्यांना 50,000 मिळणार, कोणत्या शेतकऱ्यांना 2 लाखाची कर्जमाफी मिळणार, 2 लाखाच्या वरल्या शेतकऱ्यांचं पुढचं प्रोसेस काय, 2025मध्ये कर्ज उचललेल्या शेतकऱ्यांचे प्रोसेस काय, या सर्व गोष्टीची अपेक्षा आजच्या
अपेक्षा आजच्या GRमधून शेतकऱ्यांना होती आणि तीच गोष्ट आज घडलेली नाही. कर्जमाफी तर तुम्ही जाहीर केलात, अर्थसंकल्पामध्ये कर्जमाफी जाहीर झाली, 30 जूनच्या अगोदर कर्जमाफी होईल असं तुम्ही सांगितलेलंच आहे. परंतु ज्या गोष्टीची शासन निर्णय होणं अपेक्षित आहे, कारण शासन निर्णय निघाल्यानंतर कोणते शेतकरी याच्यामध्ये पात्र होणार आहेत, कोणते शेतकरी अपात्र होणार आहेत, या गोष्टीची उत्सुकता शेतकऱ्यांना लागलेली आहे. आणि या गोष्टीसाठीच शेतकऱ्यांनी आज दिवसभर मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे लक्ष ठेवलं की नेमकं आपण याच्यामध्ये पात्र होतो की नाही. नेमकी भानगड काय, यामध्ये या गोष्टी का उघड केल्या जात नाहीत असा प्रश्न शेतकऱ्याच्या आतून कुजबुजला जातोय. प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात आहे की राज्य सरकार नियम अटी निकष जे आहेत, जी पात्रता कर्जमाफीची आहे, ही लवकरात लवकर का जाहीर करत नाही आहे, ही अपेक्षा शेतकऱ्यांची आहे. कारण शेतकऱ्यांना उत्सुकता आहे की मी या कर्जमाफीत सापडेन की नाही. कारण 30 सप्टेंबरपर्यंत थकीत कर्जमाफी आहे हे तुम्हीही मान्य केलेलं आहे. परंतु जोपर्यंत GR येत नाही, त्याच्यामध्ये स्वतः माननीय बावनकुळे साहेबांनीही सांगितलेलं होतं की गाडी, घोडा, बंगला या गोष्टी, सर्व गोष्टी या कर्जमाफीमध्ये पाहिल्या जातील. आणि त्यामुळं प्रत्येकानाच उत्सुकता आहे की मी या कर्जमाफीत सापडेन की नाही. आणि या गोष्टीच्या उत्सुकतेसाठीच राज्य शासनाकडे लक्ष होतं. परंतु आता 25 तारखेपर्यंत आचारसंहिता आहे आणि या 25 तारखेपर्यंत शेतकरी कधीपर्यंत दम काढायचा, हे शेतकऱ्यांना गोष्टी जड वाटू लागल्या आहेत. त्यामुळं आज राज्य सरकारचं एक आपण सर्वांच्या वतीनं धन्यवाद देऊ की आज त्यांनी कर्जमाफी मंजूर केली. परंतु शेतकऱ्यांची अपेक्षाभंग झाला की आज सर्व गोष्टी स्पष्ट होतील ही अपेक्षा शेतकऱ्यांच्या मनात होती, परंतु तसं काय घडलेलं नाही. परंतु राज्य सरकारनं दिलेला शब्द पाळला, कर्जमाफीला मंजुरी दिली. आता फक्त कर्जमाफीची घोषणा होणं बाकी आहे आणि तीही औपचारिक पद्धतीनं आहे. परंतु कोणता शेतकरी पात्र अपात्र या गोष्टीची उत्सुकता शेतकऱ्यामध्ये असल्यामुळं शेतकरी कर्जमाफीकडं शेतकऱ्यांचं लक्ष लागलं होतं. परंतु आता आपल्याला अजून एक माहिती आहे की सहकार विभागाकडून लवकरच नियम अटी निकष याचे पत्रक काढलं जाईल अशी एक अपडेट मिळाली आहे. त्यामुळं कुठंतरी थोडासा दिलासा म्हणावा लागेल. कारण यामध्ये अजून काही बदल होतो का, राज्य सरकार याच्यामध्ये निवडणूक आयोगाकडून परवानगी घेऊन तातडीने निर्णय घेतं का. कारण पुढची प्रोसेस खूप मोठी आहे. कारण कर्जमाफी जाहीर केल्यानंतर त्या शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज घ्यायचा, मग 25 जूनपर्यंत शेतकरी थांबल्यानंतर परत कर्जमाफीमध्ये कोणता शेतकरी सापडणार, त्या शेतकऱ्यांना पैसे वाटप, 50,000चं प्रोत्साहन, 2 लाखाचा निधी वर्ग करण्यामध्ये महिनाभर जर गेला तर त्या शेतकऱ्यांना लवकर कर्ज मिळेल का, ही एक मोठी अपेक्षा आहे. त्यामुळे राज्य सरकारने जरी सांगितलेलं असेल की ज्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे त्या बँकेला आम्ही आदेश दिलेले आहेत, परंतु बँका त्या पद्धतीने वागत नाहीत, शेतकऱ्यांना कर्ज देत नाहीत. या सर्व गोष्टी आजच्या कर्जमाफीमधून होत्या. परंतु थोडीशी खुशी ही झालेली आहे आजच्या कर्जमाफीच्या मंजुरीवर, व थोडी शेतकरी गममध्ये बी आहेत, थोडे टेन्शनमध्ये आहेत. कारण राज्य सरकारने आज GR जाहीर केलेला नाही, आम्ही यामध्ये बसतो की नाही हे जाहीर केलेलं नाही, त्यामुळे थोडी नाराजी आहे. परंतु आता राज्य सरकारचा निर्णय आहे, याच्यामध्ये कुणीही काही बदलू शकत नाही. त्यांनी निर्णय घेतात, त्यांनी त्यांच्या निर्णयाप्रमाणे आपल्याला राहावं लागेल, मान्य करावंच लागेल. कारण माननीय बच्चूभाऊ कडू यांनी आज कर्जमाफीचं स्वागत केलेलं आहे. कारण 30 जूनपूर्वी कर्जमाफी देऊ हे राज्य सरकारने स्पष्टच केलं आहे. त्यामुळे 30 जून अजून यायचीच आहे. त्यामुळे त्यांच्या नियमात अजून त्यांची कुठलीही चूक झालेली नाही. परंतु मिळालेल्या माहितीनुसार आज राज्य सरकारकडून 56 लाख शेतकरी 36,000 कोटीची कर्जमाफी होईल असं सूत्राकडून मिळालेल्या माहितीकडून समजतं आहे. त्यामुळे राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ होणार आहे. प्रोत्साहन अनुदान हे 50,000 रुपये त्यांच्या माध्यमातून जरी जाहीर करण्यात आलं तरी बच्चूभाऊ कडू यांच्याकडून 1 लाख रुपये प्रोत्साहनची मागणी कायम आहे. त्यामुळं त्याबाबतही अजून उत्सुकता आहे. ज्या शेतकऱ्यांनी रेग्युलर कर्ज फेडलेलं आहे अशा शेतकऱ्यांची अजून उत्सुकता कायम आहे. कारण बच्चूभाऊ कडू यांनी स्पष्ट केले की आमची अपेक्षा प्रोत्साहन 1 लाख रुपये द्या आणि अल्पभूधारक आणि बहुभूधारक हा जो नियम आहे तो कट करा. कारण जो शेतकरी बहुभूधारक आहे त्याचं जास्त नुकसान झालं आहे, जो अल्पभूधारक शेतकरी आहे तो कमी नुकसानदारक आहे. त्यामुळे शेतकऱ्यामध्ये वर्गवारी कुठलीही न करता त्या शेतकऱ्यांना 1 लाख रुपये प्रोत्साहन द्या. त्याचबरोबर अल्पभूधारक व बहुभूधारक हा भेद न करता त्याही सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या अशी मागणी केलेली आहे. त्यामुळं
आज जरी कर्जमाफीला मंजुरी मिळालेली असेल तर घोषणा कधीही होऊ शकते. घोषणा ही औपचारिक आहे, कर्जमाफी होणार आहे यात वाद नाही. फक्त अपेक्षा आहे याच्यामध्ये पात्र अपात्र कोण होईल, परंतु सहकार विभागाकडून लवकरच याबाबत परिपत्रक काढलं जाईल अशी ही माहिती मिळालेली आहे. त्यामुळं आपली अपेक्षा आहे, नियम अटी निकष कोणते आहेत ह्या पाहायच्या आहेत आणि याचंच परिपत्रक सहकार विभाग काढेल असं माननीय मुख्यमंत्री यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळं राज्यातील शेतकऱ्यांना अंदाजित आकडा 56 लाख शेतकऱ्यांना 36,000 कोटी रुपयाची कर्जमाफी अपेक्षित आहे. 30 सप्टेंबरपर्यंत जे शेतकरी कर्ज थकबाकीदार आहेत अशा शेतकऱ्यांना 2 लाखाची कर्जमाफी मिळू शकते असे सूत्रांनी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर 2 लाखाच्या वर ज्या शेतकऱ्याचं कर्ज आहे त्या शेतकऱ्यांना वरली रक्कम भरून कर्जमाफीचा लाभ घेऊ शकतं आणि जे शेतकरी रेग्युलर आहेत अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहन मिळणार असं त्यांच्या माध्यमातून जरी सांगितलेलं असलं, परंतु रेग्युलर शेतकऱ्यांना 1 लाख रुपयाची मागणी अजूनही बच्चूभाऊंनी केलेली आहे. आज बच्चूभाऊंनी राज्यातील सरकारचं अभिनंदन केलं. नवले साहेबांनीही अभिनंदन केले कर्जमाफीचं आणि त्यांची मागणी अजून एक आहे की नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 1 लाख रुपये द्या. आता या कर्जमाफीच्या GRIच्या अगोदर अजूनही हा निर्णय जर नाही झाला तर निश्चित या गोष्टीचा लाभ नियमित कर्जदार शेतकऱ्यांना होऊ शकतो. जे शेतकरी नियमित कर्जफेड करतात अशा शेतकऱ्यांना 50,000 ऐवजी 1 लाख रुपयाचं प्रोत्साहनाची मागणी लावू शकते. माननीय बच्चूभाऊ कडू सत्तेमध्ये आहेत, त्यामुळे त्यांच्या मागणीला दुजोरा दिला जाऊ शकतो. याबाबत अपडेट काय येईल आता हे पाहणं गरजेचं आहे. परंतु आज मिळालेल्या संपूर्ण स्थितीचा जर आढावा घेतला गेला तर राज्यातील शेतकऱ्यांना आज कर्जमाफी मंजूर झालेली आहे. कारण जोपर्यंत मंत्रिमंडळाची मंजुरी कर्जमाफीला मिळत नव्हती तोपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी होऊ शकली नसती आणि अखेर आज मंजुरी मिळालेली आहे. त्यामुळे आता पाहणं गरजेचं आहे की पुढील एक दिवसामध्ये कुठकुठल्या गोष्टीच्या मध्ये बदल होतो, कुठकुठल्या गोष्टीमध्ये राज्य सरकार निर्णय घेतं, नियमित कर्जदाराबाबत कुठला वाढीव अनुदानाबाबत निर्णय होतो का व नियम अटी निकषचं परिपत्रक लवकरात लवकर काढलं जातं का ही अपेक्षा आहे. आणि माननीय फडणवीस साहेब यांच्याकडून शेतकऱ्यांच्या अपेक्षा आहेत की लवकरात लवकर कर्जमाफीला मंजुरी देऊन लवकरात लवकर कर्जदारांना कर्जमाफीचा लाभ देऊन रेग्युलर शेतकऱ्यांना प्रोत्साहनाचा लाभ देऊन नवीन पीक कर्ज देण्याची मागणी शेतकऱ्यातून होत आहे. तर माननीय मुख्यमंत्री साहेबांनी या गोष्टी सिरियसली घेऊन लवकरात लवकर पेरणीच्या अगोदर समजा किंवा जूनच्या अगोदर लवकरात लवकर करून त्याही शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज घेता येईल व तो शेतकरी कर्जमुक्त होईल यासाठी प्रयत्न करण्यात यावेत. कारण शेतकऱ्यामध्ये प्रचंड नाराजी आहे. कारण आज शेतकऱ्याकडून खूप अपेक्षा होते की आज GR येईल, शासन निर्णय येईल, परंतु थोडा शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला आहे. परंतु अजूनही काही दिवस आपल्याला वाट पाहावी लागेल. कारण चांगल्या गोष्टीसाठी थोडा वेळ गेला तर गेला, परंतु जास्तीत जास्त शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ व्हावा व जास्तीत जास्त शेतकऱ्यांना प्रोत्साहनाचा लाभ व्हावा हीच शेतकऱ्याकडून माननीय मुख्यमंत्री साहेबांना एक अपेक्षा. धन्यवाद मित्रांनो. याबाबत कुठलीही जरी अपडेट लागली चॅनल व्हिडिओ येईल. चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.